या मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण किती मुश्किलीने 3 तिकिटांची व्यवस्था केली होती राठी सर. किती मुश्किलीने करण सरांना तयार केलं होतं फिल्म बघण्यासाठी. पण तुम्ही सुद्धा ना रस्त्याच्या मधोमध गाडी वळवून या सुनसान जंगलात ठेवून आलाय तिथे. आता कंट्रोल रूम मधून मेसेज आला, त्याला मी तरी काय करणार मोनिकाजी. पण मी तर म्हणालो होतो की तुम्ही जाऊन फिल्म बघा आणि काम आम्ही करतो. असू द्या. आता प्रेतासोबत वेळ काढण्याची संधी करण सरांना मिळाली आणि करण सर फिल्म बघायला जातील असं शक्य आहे का? बघा कुठे आहे प्रेत? हा, हे तुमचे कंट्रोल रूम वाले पण ना कुणीही फोन करून काहीही सांगतं आणि तुम्ही असे आहात की विश्वास ठेवता तेव्हा. राठी, कोणी फोन केला होता कंट्रोल रूम मध्ये आणि प्रेताच्या बाबतीत सांगितलं होतं? सर, त्याला पोलिसांच्या भानगडीत पडायची इच्छा नव्हती, यासाठी त्याने आपलं नाव आणि पत्ता नाही सांगितलं. ते काय आहे? प्रेत. सर, असं वाटतं याला एखाद्या गाडीने उडवलंय. अहो,
राठी यांच्या जखमांना निरखून पहा हे हिट अँड रन नाहीये. याला मल्टिपल इंजुरीज झाल्या आहेत. असं वाटतंय कोणीतरी याला गाडीने टक्कर मारून 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 टाकलंय. हा ऍक्सिडेंट नाहीये राठी, हत्या आहे, खून आहे, मर्डर आहे. येस सर. इथे मागे टायर्सच्या पण खुणा आहेत. फॉरेन्सिक टीमला सांगा की या काही टायरच्या खुणा आहेत, त्याचा कास्ट बनवा आणि स्टडी करा. ओके? येस सर. सर, जर हा ऍक्सिडेंट नाही मर्डर आहे तर प्रश्न असा उभा राहतो की इतक्या सुनसान जंगलामध्ये हा करायला काय आला होता? शक्य आहे की ज्याने कुणी याला मारलं त्याने धोका देऊन कुठल्या कारणाने याला इथे बोलवलं आणि मग मारून टाकलं. असं वाटतं की कोणी शत्रू मित्राचा वेश घेऊन याची वाट पाहत होता. नाहीतर असंच कोणीही बोलावल्यावर अशा सुनसान जागी हा आला नसता. राठी, एक काम करा, खिसे तपासा. कुणाच्या मागे लुटण्याचा इरादा तर नाहीये. पैसे तसेच आहेत पर्समध्ये. हे आय कार्ड. ओके. याचं नाव आहे राजन गोरेगावकर, यश कृपा मॅटर्निटी होम, जे डॉक्टर रजनी श्रीवास्तव चालवत आहेत. राठी, कारवाई पूर्ण करा आणि मग जाऊ. यश मॅटर्निटी होम. हां, ओके. हे बघ डार्लिंग, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल. अगं, काही गडबड नाही होणार. मी आहे ना. माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा? हे बघ, आपण सगळं काही ठीक करू. अगदी आपल्या मनासारखं होईल, कळलं? होय. ओके. हां, हे बघ, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. यू टेक केअर. बाय. मी क्लिनिकला जाते. तुम्ही कधीपर्यंत येणार? रजनी, मी आज कदाचित नाही येऊ शकणार. तू पुढे हो. तू आज सांभाळून घे. हे बघा प्रभात, तुमचं हे जे रिया सोबत चक्कर चालू आहे ना, ही अजिबात चांगली गोष्ट नाहीये. कमीत कमी याचं तरी भान ठेवा की तुम्ही एक डॉक्टर आहात आणि ती एक साधारण नर्स. हे बघ रजनी, रियाच्या बाबतीत आपण बोललोच नाही तरच बरं होईल. माहित नाही तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव कधी होणार. चुकीची जाणीव तर मला झालेलीच आहे. अगं, चूक तर माझ्याकडून त्याच दिवशी झाली होती ज्या दिवशी मी तुझ्यासोबत लग्न केलं होतं. मला काय माहित होतं की तू दुसऱ्या स्त्रियांना अपत्याचं सुख देऊ शकतेस, पण स्वतः आई नाही होऊ शकत. प्रभात, तुम्ही वारंवार मला या गोष्टीची आठवण का करून देत असता? तुम्हाला नाही वाटत की मला पण आई व्हायची इच्छा आहे? पण जर ईश्वरालाच हे मान्य नसेल तर मग यात माझा काय दोष आहे? पण याचंही एक सोल्युशन आहे. आपण एक मूल पण दत्तक घेऊ शकतो ना. हे बघ रजनी, तू आई नाही होऊ शकत, पण मी तर बाप बनू शकतो ना. मला कोणा दुसऱ्याचं रक्त नकोय. मला माझं रक्त पाहिजे, आपलं मूल. आणि यासाठीच मी रियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. सो रजनी, तुला हवं तर मला डिवोर्स देऊ शकतेस. लाज वाटते मला तुमच्या या बोलण्याची. कदाचित तुम्ही ही गोष्ट विसरला असाल की तुम्ही माझे पती आहात, त्यासोबतच एक डॉक्टर पण आहात. असो, पण तुम्ही या गैरसमजुतीमध्ये अजिबात राहू नका की मी तुम्हाला घटस्फोट देईन, कारण की मी तुम्हाला असं करू नाही देणार. माझ्या आयुष्यातून तर तुला जावंच लागेल रजनी. तुझी इच्छा असो किंवा नसो.
सर, आम्ही राजन गोरेगावकरच्या बाबतीत माहिती काढली. तो तर फारच घाणेरड्या प्रकारचा माणूस आहे सर. हो सर, तो ज्या कुठल्या क्लिनिकमध्ये काम करायचा तिथे लेडीज पेशंटची सलगी करायचा प्रयत्न करायचा. यू नो, इज अ फ्लर्ट. आणि त्याच्या याच स्वभावामुळे त्याला दरवेळी काढून टाकलं जायचं. हा राजन डॉक्टर रजनीसोबत कधीपासून काम करत होता? 3 महिन्यांपासून सर. इथे एक रिया नावाची नर्स काम करते. तिनेच त्याला कामावर ठेवलं होतं. आणि सर, आश्चर्याची गोष्ट ही आहे की डॉक्टर रजनीचे जे हजबंड आहेत प्रभात श्रीवास्तव, त्यांचं त्या रियासोबत अफेअर चाललंय. आणि ऐकण्यात आलंय सर की ते खूपच लवकर लग्न करणार आहेत. डॉक्टर रजनीला याबाबतीत माहिती होती? माहित नाही सर, मे बी. चला डॉक्टर रजनी श्रीवास्तवला भेटूया. चला. माझंच घर मिळालं होतं बर्बाद करण्यासाठी? माझ्याच पतीला फसवायचं होतं? हे तर तुमचं स्वतःचं नशीब आहे की तुम्ही आई होऊ शकत नाही आहात. आणि मी प्रभातला ते देऊ शकते जे तुम्ही कधीच देऊ शकणार नाही. चालती हो इथून, आणि पुन्हा मला कधी आपला चेहरा दाखवू नकोस. तू मला या क्लिनिकमधून काढू शकतेस, पण प्रभातच्या आयुष्यातून नाही. आणि मी इथे काम यासाठी करत होते की प्रभातला ते हवं होतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे क्लिनिक माझं आहे, प्रभातचं नाही. आता निघ इथून आणि पुन्हा कधी नजरेला पडू नकोस, समजलीस? डॉक्टर रजनी श्रीवास्तव, काय? मी करण द डिटेक्टिव्ह. हा, बोला. राजन कोरेगावकर तुमच्याच क्लिनिकमध्ये काम करत होता ना? हो. तुम्हाला माहिती असेलच की त्याचा खून झाला आहे. हो, माहितीये. पण यावेळी मी तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. आय एम सॉरी. कमाल आहे. मी तर अजूनपर्यंत तुम्हाला काहीच विचारलं. हे बघा, तो इथे फक्त 3 महिन्यापासून काम करत होता. या व्यतिरिक्त मला काहीच नाही माहीत. पण तो तुमच्याकडे काम करत होता. जर आम्हाला त्याच्या बाबतीत कुठली इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती फक्त तुम्हीच आम्हाला देऊ शकता. असं दिसतंय की तुमची इच्छा आहे की तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावून तुमची ऑफिशियली चौकशी केली जावी. आम्ही ऐकलं की त्याच्या सवयी काही बिघडलेल्या होत्या. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. हेच कारण होतं की मला तो आवडत नव्हता. त्याला इथून काढून टाकायचं होतं. परंतु थोडा उशीर झाला, किंवा मग खुन्याने थोड्या लवकर त्याला तुमच्या जीवनातून काढून टाकलं. काय म्हणायचंय काय तुम्हाला? जरा उघडपणे बोला. बऱ्याच अपसेट दिसताय तुम्ही. हो, थोडी अपसेट आहे. काही घरगुती अडचणींमुळे मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची योग्य उत्तरं नाही देऊ शकणार. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. पुन्हा येईन. बाय द वे, जर त्या खुन्याची माहिती मिळाली तर मला अवश्य सांगा. बट ऑफकोर्स, तुम्हाला नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार? निघूया मोनिका. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. हॅलो, तू? हां, बोल. सर, दिस इज नॉट डन. हे खुनाचं प्रकरण आहे आणि तिने काही सांगायलाच नकार दिला आणि तुम्ही त्यावर काही बोलला नाहीत सर. काय म्हणालो असतो मोनिका? मी काय म्हणालो असतो? बिचारी ती अपसेट आहे. आपण नंतर पण बोलू शकतो. हो, पण आतापर्यंत हे तर सत्य समोर आलं आहे. ते तर याच दिशेने इशारा करतायत की या खुनाचा काही ना काही सुगावा, कुठली ना कुठली साखळी या क्लिनिकशी जोडलेली आहे. कारण की राजन पण इथेच काम करतो. त्याला इथे आणणारी नर्स रिया पण इथेच काम करते. आणि त्या रियासोबत यांच्या पतीचं अफेअर आहे. कुठे ना कुठे काही गोष्ट फार गुंतलेली आहे. पण आता हा गुंता सुटणार कसा? सुटणार राठी. अशी कुठलीच केस नाही जी आजवर आपण नाही सोडवली. चला डॉक्टर रजनी आणि प्रभाच्या घरी पण चक्कर मारूया आणि आपण बघूया की खुनी आणि आपल्यामध्ये किती अंतर उरलं आहे. कम ऑन. हो, मला तुम्हाला भेटायचं. काही फारच महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. काही आवश्यक कामामुळे कदाचित मी तुमच्याकडे आज नाही येऊ शकणार. काही हरकत नाही, मी स्वतःच तुमच्या घरी येईन. ठीक आहे, हेच चांगलं होईल. आणि याच निमित्ताने तुम्ही उर्वशीला चेक पण करून घ्याल. तसं किती वाजता येणार आहात तुम्ही? संध्याकाळी काही अपॉइंटमेंट्स आहेत माझ्या. त्या संपताच क्लिनिक बंद करीन आणि येईन. ओ, दॅट्स नाईस. तर डिनर तुम्ही आमच्यासोबतच घ्या, ठीक आहे?
मी तुमची वाट बघतो. ओके. उर्वशी, डॉक्टर रजनी येणार आहेत. डिनर आपल्यासोबतच करतील. हे पकड, मी जरा माझं महत्त्वाचं काम करून येतो. The detective. सर, या केसमध्ये पण सगळं काही तसंच आहे जसं राजांच्या केसमध्ये होतं. असं वाटतं की हिला पण ऍक्सिडेंट करूनच मारलं गेलंय. तुम्ही अगदी बरोबर बोलताय राठी. त्याच टायर्सच्या खुणा आहेत. आता एक गोष्ट तर आपण पैज लावून सांगू शकतो की राजन कोरेगावकरचा आणि डॉक्टर रजनी श्रीवास्तवचा खुनी एकच आहे. सर, पण मला एक गोष्ट खूपच विचित्र वाटतेय. सर, सगळ्यात आधी यशकृपा क्लिनिकचे ज्युनियर डॉक्टर राजनचा खून होतो आणि बरोबर त्याच पद्धतीने डॉक्टर रजनीला मारलं जातं. सर, समजत नाही नक्की काय प्रकरण आहे. प्रकरण काय फार लवकर सुटेल, परंतु एक गोष्ट नक्की आहे की खुनी फार हुशार आहे. प्रथम आपल्या शिकारला एका सुनसान जागेवर बोलवतो, मग गाडीने टक्कर मारून 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 टाकतो आणि मग पुराव्याच्या निमित्ताने फक्त टायर्सच्या खुणा सोडतो.
राठे बघा तो कागद कसला आहे. हे काय आहे सर? जळालेले कागद. कदाचित हेच ते पुरावे आहेत जे खुन्याच्या हातामध्ये बेड्या ठोकतील. मोनिका, या कागदांना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठव आणि त्यांची तपासणी करून घ्या. आपल्यासाठी फार गरजेचं आहे की या कागदांच्या भूतकाळाची माहिती मिळावी. राठी, सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की डॉक्टर रजनी श्रीवास्तव या सुनसान जंगलामध्ये काय करायला आली होती. शक्य आहे की कोणा पेशंटला बघायला जात असेल किंवा कुठे अपॉइंटमेंट असेल आणि जसं ते मागच्या वेळी झालं होतं ना राजांच्या केसमध्ये, तसंच त्यांनाही ते कोणीतरी बोलवलं असेल. युअर फसवलं. राईट मोनिका. मोनिका, तू क्लिनिकला जाऊन डॉक्टर रजनीच्या अपॉइंटमेंट्स चेक कर. तुम्ही माझ्यासोबत चला राठी. आपल्याला लगेच त्यांच्या पतीला भेटावं लागेल. सर, त्यांना इन्फॉर्म करण्यासाठी आम्ही त्यांच्या मोबाईलवर फोन केला होता, पण त्यांचा मोबाईल ऑफ होता. मोबाईल ऑफ आहे तर काय झालं, त्यांची आपण पर्सनल भेट घेऊ. त्यांची पण आणि तुमची पण. तर मग भेटूया पुढच्या भागात आजच्याच दिवशी याच वेळेवर. करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.